नमस्कार मंडळी. यावेळी आम्ही निघालो होतो छोट्याशा वर्षा सहलीला आणि त्यासाठी जागा ठरली जुन्नरमधील नाणेघाट. नाणेघाट पुण्यावरून 30 तासाच्या अंतरावरती आहे. घरून निघताना तर ऊन होतं, पण अपेक्षा होती की नाणेघाटामध्ये तरी पाऊस असेल. प्रवासात दिसणारा जुन्नरचा निसर्ग अतिशय सुंदर होता. पावसाने जराशी उघडीत दिली होती, पण धरणी माता पूर्णपणे हिरवाईने नटलेली होती. नाणेघाट हा कोकणातून देशावर येण्यासाठी प्राचीन काळापासून वापरला जाणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. सातवाहन राजवटीच्या काळात राजधानी जुन्नरला कोकणातील व्यापारी बंदरांची जोडणारा नाणेघाट हा महत्त्वाचा टप्पा होता. नाणेघाटाच्या प्रवेशद्वारापाशी एक भला मोठा दगडी रांजण आहे, ज्यामध्ये टोल म्हणून नाणी गोळा केली जायची. आज त्यात पाणी भरलेलं आहे. सुरुवातीचा छोटासा दगडांचा भाग उतरून गेल्यावरती तुम्ही नाणेघाटातील लेण्या पाहू शकता. येथे एक मुख्य लेणी आहे. त्या लेणीमध्ये भिंतीवर मजकूर कोरलेले आहेत. असे म्हणतात की मराठीचा सर्वाधिक जुना शिलालेख येथेच सापडतो. येथे आजूबाजूला नजर फिरवली की एक सुंदर दरी दिसते. इथून तुम्हाला खाली कोकणात उतरण्याची एक पायवाटही दिसेल. बाकी वरती निरखून बघितले तर त्या छोट्या छोट्या लेण्या दिसतात आणि त्या तुम्हाला इतिहासाची साक्ष देतात. ते झाल्यानंतर आम्ही निघालो जीवधनच्या दिशेने, जो इथून 20 मिनिटाच्याच अंतरावर आहे चालत. पण आज आम्ही काही ट्रेक करणार नव्हतो, तर पाहणार होतो जीवधनच्या पायथ्याशीच असलेलं एक सुप्रसिद्ध ठिकाण, जे फक्त पावसाळ्यात चालू असतं, आणि तो आहे उलटा धबधबा, म्हणजेच रिव्हर्स वॉटरफॉल. इथून कोकणातून येणारा वारा इतका जोरात वरती येतो की धबधबा खाली पडायच्या आतच त्याचे थेंब परत उलट्या वरती फेकले जातात आणि निसर्गाचा चमत्कार तुमचं मन मोहून टाकतो. ऊन भरपूर होतं. वर्षा सहलीची मजा फक्त इथे आल्यावरच आली, नाहीतर पावसाने आम्हाला तर पूर्ण दगाच दिला होता. तिथे मस्त भिजलो आणि पाण्याचा मन मुराद आनंद लुटला. त्यानंतर मस्त चहा, मॅगी आणि कांदा भजी खाऊन पुढच्या ठिकाणी निघालो. इथले दादा सांगत होते की आजकाल शनिवार रविवारी सगळीकडेच गर्दी आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे लोक मंडे टू फ्रायडे मध्ये गर्दी करायला लागलेत. इथून परतीच्या वाटेवर तुम्हाला दिसतो एक आकाश चिरत गेलेला उभा डोंगर. त्याचं नावही खूप मजेशीर आहे, नानाचा अंगठा. नानाच्या अंगठ्याला ठेंगा दाखवत पळत सुटलो पुढच्या ठिकाणी. पुढचं ठिकाण होतं अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक. तोही साधारण नाणेघाटापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. येथे वर जाण्यासाठी 25 रुपयांचं शुल्क द्यावं लागतं आणि साधारण 15 ते 20 मिनिटांच्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही पोहोचता लेण्याद्रीला. येथे प्रचंड मोठा सभागृह कातळात कोरलेला आहे, ज्यामध्ये मुख्य मूर्ती आहे ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची. हा आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. इथे शनिवार असल्यामुळे गर्दी काही जास्त नव्हती आणि त्यामुळे अतिशय प्रसन्न आणि शांतचित्ताने दर्शन झालं. ते झाल्यानंतर आजूबाजूच्या 27 लेण्यांपैकी काही लेण्या पाहून त्यांचा पण अनुभव घेतला. नंतर इथूनच जवळ असलेल्या पुढच्या अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नहर्त्याला भेट दिली. मंदिरासमोरच ठळक अक्षरात लिहिलं होतं की कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे शूटिंगचा इथे काही विषयच नव्हता. असा होता हा आमचा वीकेंडचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.